नमस्कार मित्रांनो, सध्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघामध्ये सत्ता बदलाचे वारे सुरू आहे. महाडिकांनी गेम टाकला आणि बंटी पाटील अडचणीत आले. बंटी पाटील यांचा गोकुळवरील अस्तित्वाचा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. ते जाऊ द्या. सध्या आपला व्हिडिओचा विषय आहे गोकुळची सुरुवात कशी झाली आणि गोकुळचा विस्तार कसा झाला. कोल्हापूर महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर. केवळ आपल्या मर्दानी खेळ, कोल्हापुरी चपला आणि गुळ यासाठीच नाही तर गोकुळ दूध संघासारख्या सहकारी संस्थेमुळे देखील प्रसिद्ध आहे. गोकुळ दूध संघ हा सहकारी दूध उद्योगातील एक यशस्वी प्रयोग आहे, ज्याने कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. 1963 मध्ये स्थापन झालेल्या या संघाने दूध उत्पादन, संकलन आणि प्रक्रिया यात मोठे यश मिळवले आहे. आज गोकुळ हा ब्रँड केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ओळखला जातो. हा व्हिडिओ गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत त्याचा संपूर्ण प्रवासाचा आणि बदलांचा, राजकीय सत्तेचा आणि यशाचा आढावा घेतो. गोकुळ दूध संघाची स्थापना ही कशी झाली हे आपण सुरुवातीला पाहू. 1960च्या दशकात भारतामध्ये दूध उत्पादन आणि वितरण यंत्रणा अत्यंत खराब होती. खासगी व्यापारी आणि मध्यस्थ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करत असत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी जो प्रामुख्याने दूध उत्पादनावर अवलंबून होते, त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन फ्लड नावाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा उद्देश भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणं आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या शोषणापासून मुक्त करण्यासाठी आनंदराव पाटील चुळेकर आणि NT सरनाईक यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाची स्थापना झाली. 16 मार्च 1963 रोजी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाची औपचारिक स्थापना झाली. या संस्थेचं नाव गोकुळ असे ठेवण्यात आलं, जे भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळ गावाशी संबंधित आहे. सुरुवातीला गोकुळ दूध संघाने घरोघरी जाऊन दूध संकलन करण्यास सुरुवात केली. यासाठी गावागावामध्ये दूध संकलन केंद्र स्थापन करण्यात आली. सुरुवातीच्या काळात दूध संकलनाची मात्रा मर्यादित होती, परंतु शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहभाग वाढत गेल्याने गोकुळची प्रगती वेगाने होऊ लागली होती. गोकुळ दूध संघाच्या यशामागे ऑपरेशन फ्लड आणि वर्गीस कुरियन यांचे योगदान महत्वाचे आहे. वर्गीस कुरियन, ज्यांना भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते, यांनी गुजरातमधील आनंद मिल्क कुरियन लिमिटेड म्हणजेच अमूल याच्या यशानंतर पश्चिम महाराष्ट्रात सहकारी दूध उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कोल्हापूर दौऱ्याने गोकुळ दूध संघाला नवीन दिशा मिळाली. ऑपरेशन फ्लड अंतर्गत कोल्हापूरला दुधाचा महापौर योजनेचा लाभ मिळाला, ज्यामुळे गोकुळने आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया यंत्रणा विकसित केली. गोकुळच्या सुरुवातीच्या आव्हानांबद्दल बोलणं सुद्धा तितकेच गरजेचं आहे. गोकुळ दूध संघाच्या सुरुवातीच्या काळात अनेक आव्हाने होती. यामध्ये शेतकऱ्यांचा सहकारी संस्थेवर विश्वास निर्माण करणे, खासगी व्यापाऱ्यांचा विरोध, अपुरी आर्थिक संसाधने आणि तांत्रिक मर्यादा यांचा समावेश होता. तरीही गोकुळच्या नेतृत्वाने आणि शेतकऱ्यांच्या सहभागाने या आव्हानांवर मात केली. गावागावामध्ये दूध संकलन केंद्रे स्थापन करून आणि शेतकऱ्यांना योग्य दर देऊन गोकुळने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. आता पाहू गोकुळमधील तांत्रिक बदलाबद्दल. 1970च्या दशकात गोकुळने आपली प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक दूध प्रक्रिया केंद्र स्थापन केलं. यामध्ये दूध पाश्चरायझेशन, पॅकेजिंग आणि वितरण यंत्रणा यांचा समावेश होता. 1980च्या दशकात गोकुळने आपली उत्पादन श्रेणी वाढवली आणि दूध, पावडर, लोणी, तूप, दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू केले. यामुळे गोकुळचा बाजारपेठेतील हिस्सा हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला. आज गोकुळकडे 17 लाख लिटर क्षमतेचे आधुनिक दूध प्रक्रिया केंद्र आहे. याशिवाय उदगाव, तालुका शिरोळ येथे सॅटेलाइट डेअरी आणि 4 स्वतःच्या चिलिंग सेंटर्स आहेत, ज्यांची एकूण क्षमता 8 लाख लिटर प्रति दिवस इतकी आहे. गोकुळने नवी मुंबई येथे आधुनिक पॅकिंग युनिट देखील स्थापन केला आहे, ज्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत गोकुळचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोहोचले आहेत. आता पाहू गोकुळच्या दूध संकलन आणि उत्पादनाबद्दल. गोकुळ दूध संघाने दूध संकलनात अभूतपूर्व वाढ केली आहे. आज गोकुळ दररोज सुमारे 13 लाख लिटर दूध संकलित करतो, ज्यापैकी 5 लाख लिटर दूध मुंबईसारख्या महानगरांसाठी पाठवले जाते. गोकुळच्या अंतर्गत 4800हून अधिक दूध संस्था कार्यरत आहेत, ज्या कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोडतात. गोकुळने शेतकऱ्यांना
दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रशिक्षण, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा आणि कृत्रिम रेतन यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या प्रकारे गोकुळने विस्तार केला तसेच आर्थिक यश सुद्धा मिळवले. गोकुळ दूध संघाने आर्थिकदृष्ट्या उल्लेखनीय यश मिळवलं आहे. 2024 मध्ये गोकुळने 11,66,00,000 रुपये नफा कमवला, तर त्याची वार्षिक उलाढाल 3,670 कोटी इतकी आहे. गोकुळचे भाग भांडवल 76,24,00,000 इतके आहे, जे त्याच्या आर्थिक स्थैर्याचे प्रतीक आहे. गोकुळचे भाग भांडवल 76,24,00,000 रुपये इतके आहे, जे त्याचे आर्थिक स्थैर्य दाखवतं. गोकुळची राजकीय सत्ता आणि निवडणुकावर बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघ केवळ आर्थिक केंद्रच नाही तर एक प्रमुख राजकीय सत्ता केंद्र देखील आहे. गोकुळच्या संचालक पदाची निवडणूक ही कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात महत्वाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. स्थानिक राजकीय नेते, आमदार, खासदार आणि मंत्री गोकुळच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतात. आमदारकी नको पण गोकुळचे संचालक पद द्या ही कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाची एक प्रसिद्ध म्हण आहे, जी गोकुळच्या राजकीय महत्वावर प्रकाश टाकते. गोकुळ दूध संघाच्या राजकीय इतिहासात महादेवराव महाडिक यांचे नाव अग्रस्थानी आहे. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ त्यांनी गोकुळच्या संचालक मंडळावर वर्चस्व गाजवलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळने आर्थिक आणि उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती केली, परंतु त्यांच्या सत्तेला आव्हान देण्याचे अनेक प्रयत्न झाले. विरोधकांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले, परंतु महाडिक यांनी आपले स्थान कायम राखले. 2021 मध्ये झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीने कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. या निवडणुकीत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू आघाडीने महादेवराव महाडिक आणि आमदार PN पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला. या विजयाने गोकुळच्या राजकीय सत्तेचा समतोल बदलला आणि सतेज पाटील यांचे कोल्हापूरच्या राजकारणातील स्थान अधिकच बळकट झाले. सध्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि संचालक मंडळातील इतर सदस्य गोकुळच्या कारभाराची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळने नवीन योजना आणि उपक्रम राबवले आहेत, ज्यामध्ये गोपाळश्री स्पर्धा आणि शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचा समावेश आहे. गोकुळ दूध संघाने केवळ आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गोकुळने शेतकऱ्यांच्या मुलासाठी शैक्षणिक उपक्रम, महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि ग्रामीण विकासासाठी विविध योजना राबवल्या आहेत. याशिवाय गोकुळने कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि वारशाला प्रोत्साहन देण्यासाठी मर्दानी खेळ, स्थानिक कला आणि परंपरांना पाठिंबा दिला आहे. गोकुळ दूध संघाने गेल्या 6 दशकात अनेक यशस्वी टप्पे गाठले आहेत, परंतु भविष्यातही त्याच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. यामध्ये खाजगी दूध कंपन्यांशी स्पर्धा, हवामान बदलामुळे दूध उत्पादनावर होणारे परिणाम आणि शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला दूध व्यवसायाशी जोडणं याचा समावेश तर आहेच. एकंदरीत बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ हा सहकार क्षेत्रातील एक चमकता तारा आहे. आनंदराव पाटील चोहेकर आणि NT सरनाईक यांच्या दृष्टीने सुरू झालेला हा प्रवास आज कोल्हापूरच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गोकुळने शेतकऱ्यांना सक्षम केले, कोल्हापूरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर आणले आणि सहकारी चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातही गोकुळ आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवेल यात काहीच शंका नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.